हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला मैद्यापासून असा भन्नाट नाश्ता करून दाखवणार आहे. कधी खाल्ला नसेल असा. तर त्यासाठी हा 2 वाट्या मैदा घ्यायचा आहे. त्यासाठी 1 वाटी दही. आता ह्यात थोडं पाणी घालून अजून लागलं तर पाणी थोडं घालायचं आहे. आता मिक्स करायचं आहे. तर त्यासाठी पाणी घेतलेलं आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट पण करायचं नाही. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे. छान असं आता गुठळ्यामधून असं मिक्स करून घ्यायचं आहे. यापेक्षा पातळ बी नको आणि यापेक्षा घट्ट पण नको. हे आता बरोबरच आहे. आता ह्यामध्ये ओवा आणि जिरं टाकायचं आहे, अर्धा चमचा, आणि ओली मिरची आणि आलं किसून घेतलेलं आहे. तुम्हाला जर साखर हवी असेल चवीसाठी तर घाला. मी अर्धा चमचा साखर घातलेली आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला आता 10 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे. आता याला चिमटभर सोडा घातलेला आहे, चिमूटभर. आता परत असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता भजी तुम्ही असली खाल्ली आहे का? ही म्हैसूर भजी याला म्हणतात. आणि आमच्याकडं काही म्हणजे आमच्याकडं असं नाही, काही ठिकाणी याला बोंडू भजी पण म्हणतात. तर एवढी छान लागतात ही भजी, चटणी आणि भजी, खोबऱ्याची चटणी आणि भजी. सर्वांना आवडणार आहे अशी. तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता म्हटलं भजी काढून घेऊया. पहिला तेल गरम झाले का बघूया. गरमच झालेला आहे. तेल गरम झालेलं आहे. आता तेल गरम झाले. छोटी छोटी भजी काढून घ्यायची. गोल 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 कशी येतील कशी. मैदा असल्यामुळे थोडा चिकटतोय आणि लांबट असा पडतोय. गॅस थोडा मध्यमच ठेवायचा आहे. छान अशी टम फुगलेली आहे. आता काढून घ्यायची आहे. छान अशी भजी खाण्यासाठी तयार आहे. भजी खाण्यासाठी तयार आहेत. भजी खाण्यासाठी तयार आहेत. म्हैसूर भजी किती छान अशी झालेली आहेत. अशी जाळी पण पडलेली आहे छान अशी. बघा तुम्हाला मी तोडून पण दाखवणार आहे.